आज आपण इयत्ता चौथी स्कॉलरशिप या विषयासाठी किंवा स्कॉलरशिपसाठी काय अभ्यासक्रम असणार आहे किंवा कोणते घटक चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये असणार आहेत हे आपण पाहूयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये पेपर 1 म्हणजेच भाषा आणि गणित या विषयांसाठी कोणते घटक आणि कोणता अभ्यासक्रम असणार आहे हे आपण पाहूयात. तर सर्वप्रथम भाषा विषयाचे घटक आपण पाहूयात. पहा, पहिला घटक आहे आकलन आणि त्याच्यामध्ये पहा कोणकोणते उपघटक येतात. तर उतारावरील प्रश्न, कविता त्यावरील प्रश्न, संवादावरील प्रश्न, त्यानंतर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद त्याच्यावरचे प्रश्न असतात आणि जाहिरातीवरील प्रश्न. हे सर्व प्रकारचे जे घटक आहेत या सर्व 5ही घटकांवर 24% भारांश आहे. म्हणजे 24% प्रश्न या घटकांवर विचारले जाणार आहेत. पहा, आता त्याच्यानंतर दुसरा घटक आहे शब्दसंपत्ती. तर पहा, आता शब्दसंपत्तीमध्ये कोणकोणते प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पहा, समानार्थी, विरुद्धार्थी, समूहदर्शक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, जोड शब्द, शब्दकोडी, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ, अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, पिल्लूदर्शक, घरदर्शक, ध्वनिदर्शक शब्द, म्हणी, वाक्प्रचार. पहा, या प्रकारे असे 14 घटक याच्यामध्ये आहेत शब्दसंपत्तीवरती आणि याचा भारांशसुद्धा तेवढाच आहे, 40% भारांश. 40% प्रश्न तुम्हाला शब्दसंपत्ती या घटकावरतीच विचारले जाणार आहेत. त्यानंतर पुढचा घटक आहे व्याकरण. आता व्याकरणामध्ये पहा काय काय विचारलं जाणार. तर वर्णमालेवरील सर्व प्रश्न, त्याच्यानंतर शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे, त्याच्यानंतर शब्दांच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि शब्दांच्या जाती याच्यामध्ये एक सराव पेपर इथं असणार आहे. किंवा हे 4 घटक आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, वर्णमाला आणि शब्दांचा क्रम लावणे. या व्याकरणाच्या घटकांवर 32% भारांश इथे असणार आहे. पहा, आता हा भारांश जेव्हा आपण पाहतो याच्यामध्ये आणखी लिंग, वचन, काळ हे सुद्धा घटक आहेत. पहा, व्याकरणामध्ये लिंग, वचन, काळ, आणखी विरामचिन्हे, वाक्याचे भाग म्हणजेच उद्देश आणि विधेय हे ओळखणे यावरील प्रश्न, शुद्ध अशुद्ध शब्द यावरील प्रश्न, त्यानंतर प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित शब्द यावरील प्रश्न आणि शब्दसंपत्ती. तर या सर्व अशा एकूण 10 घटकांवर 32% भारांश असणार आहे. भारांश जेव्हा तुम्हाला समजतो तेव्हा त्यानुसार अभ्यास करणं तुम्हाला सोपं जातं. ज्या घटकांवर जास्त भारांश आहे त्या घटकांचा अभ्यास तुम्ही जास्तीत जास्त केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे मार्क मिळतील किंवा जे प्रश्न सोडवाल तुम्ही तर त्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि स्कोअर तुमचा वाढू शकतो. पुढील घटक आहे शब्दविषयक सामान्य ज्ञान. म्हणजे सामान्य ज्ञानावर आधारित इथे प्रश्न आहेत. याच्यावरती भारांश फक्त 4%च आहे. सामान्य ज्ञानावरती भारांश फक्त 4% आहे. परंतु याच्यामध्ये घटक पहा किती दिलेले आहेत. भारांश जरी 4% असेल तरी याच्यामध्ये घटक भरपूर दिलेले आहेत. जवळपास 30 ते 29 घटक याच्यामध्ये दिलेले आहेत आणि 29 घटकांवरती फक्त 4% प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजतं की कोणत्या घटकाचा आपण किती अभ्यास केला पाहिजे. पहा, मग सामान्य ज्ञानामध्ये काय काय येतं. संबोधनं, थोर व्यक्तींची संबोधनं, त्यांची टोपण नावं, महान व्यक्ती, थोर व्यक्ती असतील त्यांची पूर्ण नावं, पुस्तकं, ग्रंथ, त्यांचे लेखक, कविता, गाणी असतील त्यांचे लेखक, लेखिका, त्याच्यानंतर घोषणा, कोणकोणत्या नेत्यांनी कोणत्या घोषणा दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर सुधारणाविषयक काही प्रश्न असतील, कोणत्या समाजसुधारकांनी कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत, त्याच्यानंतर भारतरत्न पुरस्कार त्याची माहिती आहे, भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती आहेत व ऑलिम्पिक स्पर्धांची माहिती आहे, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा यांची माहिती आहे. त्याच्यानंतर बघा वेगवेगळे पुरस्कार आहेत. रॅमन मॅगसेसे नोबेल पुरस्कार, त्याचे विजेते कोण आहेत, वीरबापू गायधनी पुरस्कार आहे, खेळाच्या संदर्भातले पुरस्कार आहेत, खेळ आणि खेळाडू यांची नावं आहेत, कोणते खेळाडू खेळतात त्यांची नावं आहेत. त्याच्यानंतर इतर क्षेत्र जे आहेत वेगवेगळे त्यांच्यामधील प्रसिद्ध व्यक्तींची नावं, त्याच्यानंतर चौथीच्या पुस्तकातील किंवा त्याच्या मागच्या जे वर्गांची पुस्तकं आहेत त्यांच्यामधील कविता असतील त्यांचे कवी, धडे असतील पाठ त्यांचे लेखक
यांची नावं पाठ करायची आहेत. रंगांची माहिती आहे. कोण शिष्य आणि त्यांचे गुरु कोण आहेत यांची नावं आहेत. संत आणि त्या संतांची वचनं काय आहेत किंवा कोणत्या ओळी आहेत, कोणती त्यांची अभंग आहेत, त्यांची नावं आहेत. संतांची पूर्ण नावं, संतांचे जन्मस्थानं, समाध्या आहेत, सण आहेत वेगवेगळे. ते सण आपण का आणि कसे साजरे करतो याची माहिती आहे. पौर्णिमेला होणारे सण आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजे 4थीच्या पाठ्यपुस्तकाशी संबंधित आणखी काही वेगवेगळे जर प्रश्न कोणत्या कोणत्या प्रकारे येऊ शकतात ही सुद्धा माहिती सामान्य ज्ञान या घटकामध्ये विचारली जाऊ शकते. आता हे झालं सर्व भाषा विषयाचे घटक झाले आहेत. अभ्यासक्रम काय आहे भाषेचा हा आपण पाहिलेला आहे. आता आपण पाहूयात गणितामध्ये कोणकोणते घटक आणि गणिताचा अभ्यासक्रम काय असणार आहे. गणितामध्ये संख्याज्ञानावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर संख्याज्ञानामध्ये कोणते घटक येतात तर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह, त्यांचं वाचन लेखन, 5 अंकांपर्यंतच्या संख्या, त्यांचं वाचन लेखन, दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी, मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या तयार करणे, संख्यांची तुलना करणे, चढता क्रम उतरता क्रम लावणे, 1 ते 100 या संख्यांवरील प्रश्न, समसंख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, विषम संख्या यावरील प्रश्न, 1 ते 100 मधील त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, घन संख्या यावरील प्रश्न. पहा या प्रकारे असे 7 घटक संख्याज्ञान या घटकावर येतात आणि त्यामध्ये 16% भारांश ह्या संख्याज्ञानावर दिलेला आहे. हे सर्व घटक उपघटक त्याच्यामध्ये येतात. आता पुढील घटक आहे संख्यांवरील क्रिया आणि याचा भारांश आहे 20%. तर पाहूयात याच्यात कोणते उपघटक येतात. तर पहा हातच्याची बेरीज, वजाबाकी, शाब्दिक उदाहरणं हे सर्व 5 अंकीचं येणार आहे. त्याच्यानंतर गुणाकार, भागाकार, 3 अंकी संख्यांना 2 अंकी संख्येने गुणणे किंवा भागणे याची शाब्दिक उदाहरणं येतील आणि विभाज्यतेच्या कसोट्या आणि त्यावरील प्रश्न. हे तीनही घटक किती भारांश आहे त्याचा तर 20% भारांश असणार आहे. पहा या घटकाची जर चांगली तयारी केली तर याच्यामध्ये फक्त 3च घटक येतात. संख्यांवरील क्रियामध्ये उपघटक 3 आहेत आणि त्याच्यावर भारांश हा 20% दिलेला आहे. म्हणजे हे घटक काय आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत. पहा पुढील घटक आहे अपूर्णांक आणि अपूर्णांकावर भारांश आहे 12%. पहा याच्यामध्ये उपघटक हे कमी आहेत परंतु त्याचा भारांश त्या मानाने 12% म्हणजे याच्यामध्ये सुद्धा जर सराव केला तर याचे मार्कसुद्धा सर्व मुलांना मिळू शकतात. पहा काय उपघटक आहेत. त्याचा अर्थ, अपूर्णांकाचा अर्थ सांगणे, त्याचं लेखन करणे, वाचन करणे, व्यवहारी अपूर्णांक, रूपांतर करणे, समच्छेद, भिन्नछेद, अपूर्णांकांचा लहान मोठेपणा करणे, अपूर्णांकांचा चढता उतरता क्रम लावणे, अंशाधिक, छेदाधिक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक एवढं त्याच्यामध्ये येतं आणि त्याचा भारांश 12% आहे. त्यानंतर पहा मापन हा घटक आहे आणि मापन या घटकावरती 20% भारांश आहे. आता उपघटक कोणते येतात तर पहा लांबी, वस्तुमान म्हणजे वजन, धारकता, एकमेकांचे परस्पर रूपांतर करणे, त्यांची बेरीज वजाबाकी करणे याचे शाब्दिक उदाहरणं. त्याच्यानंतर कालमापन आहे, घड्याळ आहे, मध्यान्हपूर्व, मध्यान्होत्तर हे त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर तास, मिनिटे यांचं रूपांतर करणे, त्यांचेसुद्धा बेरीज वजाबाकी येऊ शकतात. त्याच्यानंतर दिनदर्शिका आणि त्यावरील प्रश्न. त्याच्यानंतर कागद मापन आहे आणि त्यावरील प्रश्न. तर हे सर्व उपघटक जे आहे म्हणजेच मापन या घटकावर 20% भारांश असणार आहे. मापनमधला आणखी एक घटक राहिलेला आहे नाणी आणि नोटा, रुपये पैसे यांचं रूपांतर करणे आणि त्यांच्यावरील शाब्दिक उदाहरणं सोडवणे हा घटकसुद्धा मापनमध्येच येतो. पुढील घटक आहे भूमिती आणि पहा आता भूमितीवरती भारांश आहे 18%. पहा भूमितीचा भारांश आहे 18%. याच्यामधील उपघटक आपण पाहूयात. कोन आणि कोनाचे प्रकार म्हणजेच लघुकोन, काटकोन, विशाल कोन. त्याच्यानंतर सममिती अगदी सोपा घटक आहे. त्यानंतर आहे शिरोबिंदू किंवा बाजू, हे चौरस, आयत आणि त्रिकोण यांच्या त्या मोजणे किंवा लक्षात ठेवणे. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे वर्तुळ. मग वर्तुळामध्ये जीवा, त्रिज्या, व्यास, केंद्र, कड म्हणजेच परिघ, अंतर्भाग, बाह्यभाग असे घटक वर्तुळामध्ये येतात. त्याच्यानंतर परिमिती, त्रिकोण, आयत आणि चौरस यांची, क्षेत्रफळ, आयत आणि चौरस या दोघांचेच प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर
दंडगोल, शंकू आणि गोल यांचे कडाकोपरे मोजणे किंवा इव्हन बाकी पण आकृत्या ज्या भौमितिक आहेत त्यांचे कडाकोपरे मोजणे. त्यानंतर त्रिमिती वस्तू व घडणी म्हणजे याच्यामध्ये इष्टिका, चिती आणि घन यांचे पृष्ठ मोजणे, कडा मोजणे, शिरोबिंदू मोजणे हे घटक सर्व भूमितीमध्ये येतात आणि याचा भारांश आहे 18%. पुढील घटक आहे आकृतिबंध. आकृतिबंध याच्यामध्ये भौमितिक आकार येतील, वेगवेगळ्या संख्या येतील किंवा मग विविध मुक्त हस्त आकृत्या येतील. वेगवेगळ्या प्रकारचे आकार कोणतेही येऊ शकतात. आकृतिबंध अतिशय सोपा असतो आणि याचा भारांशसुद्धा 8% दिलेला आहे, म्हणजे हा सोपा घटक आहे. त्याच्यानंतर चित्रालेख आहे. चित्ररूप माहितीचे आकलन करणे, त्याच्यामध्ये 6% भारांश दिलेला आहे. तर याप्रमाणे पेपर 1 म्हणजेच भाषा आणि गणित या विषयांसाठी आपण घटक आणि उपघटक काय आहे ते आपण पाहिलं. आता आपण प्रश्नसंख्येने एकूण गुण किती एकूण गुण किती असणार आहेत. 150 मार्कांचा हा पेपर 1 असणार आहे. याच्यामध्ये प्रश्न 75 असणार आहे. त्यामधील 25 प्रश्न भाषेचे आणि 50 प्रश्न गणिताचे आहे. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहे आणि वेळ ही 1.5 तासाची असणार आहे. आता प्रश्नांची काठिण्य पातळी म्हणजे किती अवघड प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. अगदी सोपे प्रश्न याच्यामध्ये 30% विचारले जातात. त्याच्यानंतर मध्यम जे अवघड आहेत म्हणजे थोडेसे अवघड असे 40% विचारले जातात आणि 30% प्रश्न हे अतिशय कठीण असतात. असे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. जर तुम्ही सोपे प्रश्न आणि मध्यम स्वरूपाचे प्रश्न यांची तयारी चांगली केली तर तुम्ही छान पास सगळेजण होऊ शकतात आणि कठीण प्रश्नांची तयारी केली तर नक्कीच सर्व विद्यार्थी हे मेरिटमध्ये येऊ शकतात.